नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. 6 जुलै मुंबईमधील राजभवन. राजभवन म्हणजे राज्यपालांचं निवासस्थान. तिथे SRPFच्या जवानांचा सुद्धा बंदोबस्त असतो. त्या दिवशीही नेहमीप्रमाणे राजभवनात SRPFच्या जवानांचा बंदोबस्त होता. 6 वाजता शिफ्ट चेंज होऊन दुसरे जवान आले होते. 8:30च्या सुमारास गोळीबाराचा आवाज आला, गनशॉटचा. मग हा गनशॉटचा आवाज दरवाजाजवळच्याच म्हणजे गेट जवळच्याच एका खोलीतनं आला होता. दुसरा जवान त्या खोलीच्या दिशेने पळाला. तिथे जाऊन बघतो तर काय, ड्युटीवरती असलेल्या एका जवानाने आपल्या SLR रायफलमधनं स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतलेली होती. त्या जवानाचं नाव कौस्तुभ सांगळे. कौस्तुभ सांगळेंनी असं का केलं, स्वतःच्या डोक्यात गोळी का मारून घेतली, यामागची नेमकी कारणं काय आहेत, हे आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. कौस्तुभ सांगळे हा मूळचा नाशिकचा. लहानपणीच त्याच्या आईचं निधन झालं. वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि सावत्र आई ही कौस्तुभकडे फारसं लक्ष देत नव्हती. असं म्हणतात की त्याच्या वडिलांचंही त्याच्याकडे फारसं लक्ष नव्हतं, पण कौस्तुभ हा मुळातच हुशार आणि मेहनती मुलगा होता. अशा सगळ्या वातावरणात सुद्धा कौस्तुभने व्यवस्थित शिक्षण घेतलं आणि त्याला जवान बनायचंच होतं. त्याने भरपूर प्रयत्न केले, 4-5 अटेम्प्ट केल्या, पण तोपर्यंत त्याला यश मिळालं नव्हतं. शेवटी 2024 साली कौस्तुभला यश मिळालं आणि SRPFमध्ये त्याचं सिलेक्शन झालं. SRPFमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्याची पोस्टिंग झाली आणि रिसेंटलीच अगदी अलीकडे 1-2 महिन्याआधीच त्याची मुंबईतल्या राजभवनात पोस्टिंग झालेली होती. कौस्तुभने ती पोस्टिंग घेतली आणि तिथे जॉईन झाला. राजभवनाच्या सुरक्षा रक्षामध्ये त्याला तैनात करण्यात आलेलं होतं. आता कौस्तुभ यांनी मुळात असं टोकाचं पाऊल का उचललं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कौस्तुभ जवान झाला होता, सिलेक्शन झालेलं होतं, सगळं काही व्यवस्थित होतं आणि त्याच्या आयुष्यात एक प्रेयसीसुद्धा होती. ही प्रेयसी मुंबईतलीच एक पोलीस कॉन्स्टेबल होती. तिच्यासोबत कौस्तुभची ओळख झाली, मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांच्या प्रेम संबंधांना चांगलंच स्वरूप आलेलं होतं. त्या दोघांचेही अतिशय चांगले प्रेमसंबंध होते. आता सगळं आयुष्य पुढं गेलेलं आहे, सेटल झालेलं आहे. सगळं झाल्यानंतर कौस्तुभला या महिलेशी लग्न करण्याची इच्छा होती, पण त्या कॉन्स्टेबल महिलेने लग्नास नकार दिला होता. आता याची कारणं तपासात पुढे येतील. याची कारणं काय आहेत ती आत्ता तरी उघड नाही आहे, पण या कॉन्स्टेबल महिलेने लग्नास नकार दिला होता हे कन्फर्म करते. आता लग्नास नकार दिलेला असल्यामुळे कौस्तुभ व्यथित झालेला होता. त्याला काय करावं काही समजेना. त्याला त्याच तरुणीशी लग्न करण्याची खूप इच्छा होती, पण ती काही लग्नासाठी तयार नव्हती. असं म्हणतात, अशी माहिती समोर आली की तिच्या घरच्यांचाही कौस्तुभसोबत लग्नास विरोध होता. त्यामुळे त्याला कळून चुकलं होतं की आपल्या लग्नाला स्वतः जिच्यासोबत लग्न करायचं आहे तिचाच विरोध आहे, तिच्या घरच्यांचा विरोध आहे. मग आता आपलं लग्न तिच्यासोबत होणार की नाही होणार, कसं होणार, याला कसं शक्य करावं, या सगळ्या गोष्टींमुळे कौस्तुभ प्रचंड डिप्रेशनमध्ये गेलेला होता. त्याने अनेकदा त्या कॉन्स्टेबल तरुणीला समजावलं, रिक्वेस्ट केली, विनंती केली, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. त्यानंतर त्या कॉन्स्टेबलच्या घरच्यांनी दुसऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबल तरुणाशी तिचं लग्न पक्क केलं. हे कौस्तुभला कळालं. हे कळाल्यानंतर कौस्तुभने ज्या कॉन्स्टेबलसोबत या तरुणीचं लग्न ठरलंय त्याच्याशी संपर्क केला आणि त्याला स्वतःच्या आणि त्या तरुणी कॉन्स्टेबलच्या प्रेमसंबंधांबद्दल सगळं सांगितलं. त्याला असं वाटत होतं की आपण हे सगळं सांगितल्यानंतर तो लग्न मोडेल आणि मग तिचं आपल्याशी लग्न होईल, पण झालं उलटं.
त्या कॉन्स्टेबल तरुणाने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. त्याने सांगितलं की जो काही इतिहास होता तो होता, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे, पण आता आम्ही लग्न करणार आहोत. हा सुद्धा प्रयत्न कौस्तुभचा फेल झाला. मग त्याने पुढचं पाऊल उचललं. त्या कॉन्स्टेबल तरुणीचे आणि स्वतःचे काही पर्सनल फोटो हे त्या कॉन्स्टेबल तरुणाला पाठवले, जिच्यासोबत लग्न ठरलेलं होतं. त्याने ते फोटो पाठवले. आक्षेपार्ह फोटो असतील, पर्सनल फोटो असा उल्लेख आहे, तर पर्सनल फोटो कसेही असू शकतात. हे पाठवल्यानंतरसुद्धा त्याची ही सुद्धा प्रयत्न त्याचे कामी आले नाही. तो तरुण लग्न करायचंच असं ठरलेलं होतं. हा सुद्धा प्रयत्न फसल्यानंतर मग कौस्तुभ हा जास्तच डिप्रेशनमध्ये गेला आणि 6 जुलैला रात्री 8:30 वाजेच्या सुमारास त्याने स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली. प्रेमात स्ट्रॉंग राहणं जास्त महत्त्वाचं असतं. आजकाल लोक जाती धर्म हे बघत नाहीत, बरेच लोक बघत नाहीत, पण प्रेमात लग्नाला होकार नकार मिळणं या गोष्टी कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही किंवा याचा काही नेम नसतो. अशीच गोष्ट कौस्तुभसोबत घडलेली आहे. त्याचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोस्टमॉर्टम करून आल्यानंतर त्याच्या डोक्यात त्याने स्वतःची जी गोळी झाडली होती त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अतिरक्तस्रावामुळे, असं निष्पन्न झालेलं आहे. या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केलेली असली तरी पोलीस पुढचा तपास हा करत आहेत. या दुर्दैवी घटनेबद्दल मित्रांनो तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.